श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे गुरुवार आणि दिनांक आहे 3 ऑक्टोबर आणि आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्रीचा उत्सव हा देशभरामध्ये अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो. या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा ही केली जाते. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. या काळामध्ये शरद ऋतू असल्यामुळे या नवरात्रीला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. देवीचे 9 रूपे हे ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. म्हणून आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा ही करत असतो. असं म्हटलं जातं की शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा देवीने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले होते आणि 10व्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरावरती विजय मिळवला होता आणि तेव्हापासून देवींच्या या 9 दिवसामध्ये 9 रूपांची पूजा ही केली जाते आणि म्हणूनच या 9 दिवसामध्ये अगदी देवीची उत्साहित आणि आनंदाने पूजा ही केली जाते. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्याच्या दिवशी घरोघरी घटस्थापना ही केली जाते. त्याचबरोबर अखंड दिवा देखील प्रज्वलित केला जातो आणि बरेच जण या दिवशी व्रत देखील करत असतात. हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे. ही वस्तू जर आपण संध्याकाळी कापरासोबत जाळली तर घरातील भांडणे, वास्तुदोष, नजरदोष किंवा काही घराला बाधा लागलेली असेल, काही अडचणी, संकट जर घरावर आलेली असतील किंवा येणार असतील तर ते सुद्धा नष्ट होतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय मा दुर्गा असं लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर, धूप, दीप याच्याशिवाय आपल्या देवघरातील देवांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि अशा ह्या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं. कापूर जाळून आपण घरातील देवांची आरती केली, पूजा केली किंवा घरामध्ये कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये जे काही संकट अडचणी आहेत त्या तर दूर होतातच. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी देवी देवता आहेत ते देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये पूजा करताना, आरती करताना कापूर जाळणं हे अतिशय शुभ मानलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आजपासून नवरात्र संपेपर्यंत रोज संध्याकाळी कापरासोबत ह्या वस्तू जाळायच्या आहेत. उपाय तुम्ही एकदा करून तर पहा. हा उपाय केल्याने तुमच्या ज्या काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत तर तुम्हाला याचे अनुभव नक्कीच येतील. ते नक्कीच कमी झालेल्या जाणवतील. जर तुम्हाला हा उपाय रोज करणं शक्य होत नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हा उपाय नक्की करा. तर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला करायचा आहे. म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते ती वेळ संध्याकाळी 6 नंतर रात्री 9 वाजेपर्यंत जी वेळ आहे तर ती सकारात्मक लहरी निर्माण होतात या वेळेमध्ये. त्यामुळे ह्या वेळेमध्ये आपण हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये देवी माता ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. जेव्हा आपण असे काही प्रभावी उपाय लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. जर तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, कलह, क्लेश यासारख्या गोष्टी घडत असतील, भांडणे, नजरबाधा यासारख्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असतील, वास्तुदोष असेल तर तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तसेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी जाणवत आहेत, तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसेच घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतील, कुटुंबामध्ये एकोपा राहिला नसेल,
कुटुंबातील लोक एकमेकांचे दुश्मन बनलेले आहेत, एकमेकाचं तोंड पाहून सुद्धा खुश नाही, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा उपाय नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे, तर ती सुद्धा होण्यासाठी तुम्हाला असा हा एक उपाय नक्की करायचा आहे. म्हणजे घराला काही दोष लागलेले असतील तर यासारख्या समस्या आपल्याला नक्कीच उद्भवत असतात. ह्या समस्या दूर करण्यासाठी हा छोटासा उपाय जर केला तर आपल्याला त्याचे फळ हे प्राप्त होते. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांड असेल तर ते घेतलं तरी चालेल. तर ते कापूर जाळायचं भांड तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला 2 कापराच्या वड्या आणि 2 अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. लवंगा तुम्हाला पुढे फूल असणाऱ्या घ्यायच्या आहेत. तर ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला मातीच्या त्या पंतीमध्ये ठेवायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर उभे राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुर्गे दुर्गटभारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ही माता दुर्गेची जी आरती आहे तर ती तुम्हाला दुर्गा मातेला ही आरती ओवाळत ही आरती म्हणायची आहे. आणि ही आरती करत असताना नवरा बायकोंनी दोघांनी जर ही आरती केली तर अतिउत्तम. तर दोघांनी ही आरती केल्यामुळे त्याचा फायदा जो आहे तर तो आपल्या घरातील कुटुंबाला, आपल्या मुलांना होत असतो. आणि त्यानंतर ही जी आरती आहे तर संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे. घरातील संपूर्ण कुटुंबांना ती आरती तुम्हाला द्यायची आहे. जर तुम्ही या पद्धतीने कापूर जाळला तर घरातील वातावरण शुद्ध राहते आणि घरातील जे काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. कापूर घरामध्ये जाळल्याने बाहेरील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. घरातील पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हे सर्व दूर होऊन जातात. तर पहा, अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे. यानंतर जे काही कापूर जाळून झाल्यानंतर त्याचे तांदूळ शिल्लक राहतील तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे. असा हा एक उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत करायचा आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर हा उपाय तुम्ही नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये रोज संध्याकाळी करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नवरात्रीचा हा पहिला दिवस आहे. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी, ती आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तर पहा, दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता. अगदी मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल, जे असेल ते घाला आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि असा हा दिवा प्रज्वलित करून लावा. आणि त्याचबरोबर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल तुम्हाला वाहायचं आहे. धूपदीप दाखवायचा आहे. आपल्या घरातील जी वास्तू आहे तर त्या वास्तूमध्ये तुम्हाला तुमच्या घराची उत्तर दिशा जी आहे तर त्या उत्तर दिशेला उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि उत्तर दिशा जी आहे तर ती माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. त्यामुळे असा हा उत्तर दिशेला दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये ती टिकून राहते. तर अशा पद्धतीने हा उपाय देखील तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या तुळशीपाशी देखील तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि आपल्या घरामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने सकारात्मक वातावरण निर्माण करायचं आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.